आई, हा बाळा. एवढं सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे घेतलंस, काय स्पेशल बनवतेस का? हो, स्पेशल तर बनवतेच आज, कारण उद्या रक्षाबंधन आहे ना. हा. हा, त्याच्यासाठी तर मी मिठाई बनवणार आहे आपल्याला. मिठाई बनवण्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे? 1 वाटी खजूर घेतलेली आहे, ओली खजूर आहे बरं का ही. 1 वाटी खजूर घेतलेली आहे आणि 1 वाटी आहे ना मी अंजीर घेतलेले आहे. तर थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहेत आणि विलायची घेतलेली आहे थोडीशी. तर आपल्याला ह्याच्यात आहे ना न गूळ टाकता किंवा न साखर टाकता मी ही मिठाई बनवणार आहे. असं. तर आपण घेऊ करायला. मग आपण आहे ना ही काजू आणि बदाम थोडंसं बारीक करून घेऊयात. मी आहे ना काजू आणि बदाम असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला तळून घेऊया. आपण आहे ना 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे. तर आपण आहे ना हे काजू आणि बदाम भाजून घेणार आहे. आपण ह्याच्यात तळून नाही घेणार आहे, भाजून घेणार आहे मस्त. तळून म्हणजे असं डीप फ्राय नाही करणार आहे. तुपातच आता मी खजूर टाकून घेतलेले आहे. ह्याच्या बरोबरच आहे ना आपण ही अंजीर पण टाकून घेणार आहे. आपण ना ही थोडंसं परतून घेतलेलं आहे. ह्याचं फक्त एक मळसर आपण काढलेलं आहे आणि तुपात थोडंसं आपण हे करून घेतलेलं आहे. तर आपण आहे ना हे गार करून घेणार आहे थोडंसं आणि वाटून घेणार आहे, नाही का, गार करून. आपल्याला ह्याच्यात नाही गूळ टाकायचा, नाही साखर टाकायची. आपण बिना गुळाचं आणि साखरेचं करायची मिठाई. तिथं उघडून आपण आहे ना ही बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात. ही आहे ना आपण आता बारीक करून घेणार आहे. असं विलायची आहे ना आपण 5-6 विलायची घेतलेली आहे, ते बारीक करून घेऊयात आपण जरा. हे आहे ना आपण असं बारीक करून घेतलेलं आहे. मी थोडंसं दूध टाकून बारीक केले बरं का. तुम्ही हवं असेल तर असंच बारीक तर होत नाही बरं का, पण जर प्रयत्न करीत असाल तर करा. पण है ना असं बिगर दुधाचं बारीक होत नाही. असं मिक्सरचं भांडं माझं खराब झालं, नाही का, असं. म्हणून मी थोडंसं दूध टाकून बारीक करून घेतलं ना. दूध टाकता जर बारीक केलं तर खूप छान होते बरं का, पण वाटत नाही ते मिक्सरच्या भांड्यात. मी आहे ना थोडंसं दूध टाकून बारीक करून घेतलंय बरं का. पण आहे ना ह्याच्यात विलायची पावडर टाकूया थोडीशी. मी भाजून घेतलेलं किंवा तळून घेतलेलं ड्रायफ्रूट ह्याच्यात टाकून घेऊ. मस्त असं एकजीव करून घेऊयात आता आपण. टाकून घेऊया त्याच्यात थोडंसं तूप टाकून घेऊया त्याच्यात 1 चमचा. थोडंसं ह्याच्यावर आहे ना मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं ताटावर, म्हणजे की ताटाला चिटकणार नाही, नाही का. आपण आहे ना हे एकजीव तर करूनच घेतलेलं आहे मस्त. म्हणजे आहे ना आपल्याला थोडं गार झालं ना त्याला शेप देता येईल. जरा थोडं गरम आहे ना, असा शेप देऊयात. माझ्याकडे ना बटर पेपर नाही म्हणून मी नाही का म्हणजे की प्लास्टिकच्या पिशवीत मी रॅप करणार आहे. पण मी असा शेप देऊन घेणार आहे ह्याला मस्त. आता आपण आहे ना ही असंच फ्रीज मध्ये ठेवणार आहे मी. थोडंसं 5-10 मिनिटं 15 मिनिटं तरी मी फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे ह्याला. मी ना आता ह्याच्यावर असं ठेवून थोडंसं अजून जर पातळ करते मी. मी आहे ना पिशवीला तूप लावून घेतलेलं आहे. माझ्याकडे बटर पेपर नाही बरं का, म्हणून मी पिशवी घेतलेली आहे काढून. तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तर तुम्ही बटर पेपर मध्ये रॅप करू शकताय, नाही का. असंच 1-15
की ही अंजीर, खजूर आणि काजू बदाम ह्या 4 पदार्थापासूनच ही घरच्या घरी मिठाई बनवली. कशी वाटली ना कमेंट करून सांगा मला.